सगळ्यांना मिळालंय ना आता? हो, फक्त वर्षताईंचं आहे माझ्याकडे. चला आहे. दुसऱ्या पाठापासून सुरुवात करायची का? हो, चालते. मधुकर मध्ये दुसऱ्या पाठापासून सुरुवात करायची. खरं तर आम्ही ठरवलं होतं की रोज अर्धा तास घेऊ म्हणून. आठवड्यातून एक दिवस घेण्यापेक्षा रोज अर्धाच तास घ्यायचं, जास्त नाही, कारण 2 तास खूप होऊन जातात, 1.5 तास. आता हो, आज तर रोज अर्धा तास घ्यायचं बा असं ठरवलं होतं आपण. बघू कसं शक्य होतं तर. हो, चालते. दुसऱ्या पाठापासून सुरुवात करू आपण. पहिला पाठ विशेषण विशेष्य आपण आता बघितलं होतं. त्याच्यामध्ये भाषाभ्यास दिलेला आहे बघा. खालील वाक्य वाचा. दीर्घालता वृक्षम आलंब्य वर्धते, उद्याने उन्नताः वृक्षाः सन्ति, विनयशीलां बालिकां सर्वे इच्छन्ति, दुष्टं जनम् आरक्षकः ताडयति, शुकः मधुराणि फलानि खादति, बालिका दीर्घया लेखन्या लिखति, नार्यः लघुना कन्दुकेन क्रीडन्ति, सा सुन्दरेण स्यूतेन वस्तूनि नयति, जनाः निस्वार्थाभ्यः समाजसेविकाभ्यः सम्मानं यच्छन्ति, अध्यापकाः उत्तीर्णेभ्यः छात्रेभ्यः प्रशस्तिपत्रं यच्छन्ति, वामनायाः लतायाः पुष्पाणि चिनोतु, सर्वे कठिनात् आतपात् ताम्यन्ति, उन्नतेभ्यः वृक्षेभ्यः फलानि पतन्ति, सकलस्य प्रपञ्चस्य सृष्टिकर्ता परमात्मा, नीलायाः शाटिकायाः मूल्यं किम्, धीराणां सैनिकानां नामानि फलके सन्ति, विशालायां नगर्यां जनानां यानानां च सम्मर्दः भवति, प्राचीने ग्रन्थे विमानवर्णनम् अस्ति, सर्वेषु स्थलेषु देवः सन्ति, दुष्टाः सर्वासु नदीषु प्रदूषितं जलं त्यजन्ति, सुदूरेषु ग्रामेषु पर्यावरणं स्वच्छमस्ति. पहा, आता हे 21 वाक्य इथे दिलेले आहेत. आपण मागच्या वेळेला घेतलं होतं ते कदाचित तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेला आपण विशेषण विशेष्याच्या ज्या आहेत आपण त्याचा नियम आपण बघितला होता. यदलिंगम विशेष्यस्य तदलिंगम विशेषणस्य, यदलिंगम यद्वचनम याच विभक्ती विशेष्यस्य तदलिंगम तद्वचनम साच विभक्ती विशेषणस्य. आपण हे बघितलं होतं मागच्या वेळेला. विशेष्याचं जी लिंगवचन विभक्ती असते तीच विशेषणाची लिंगवचन विभक्ती असते. आणि त्यानुसार पहा आपल्याला इथे दिसतंय वाक्यांमध्ये. जसं आता पहिल्या वाक्यामध्ये कुठलं आहे सांगा बरं विशेषण विशेष्य? पहिल्या वाक्यामध्ये दीर्घालता. दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? कोणतं आहे? उन्नताः वृक्षाः. उन्नताः वृक्षाः. तिसऱ्या याच्यामध्ये विनयशीलां बालिकां. विनयशीलां बालिका. म्हणजे पहा आता इथे पहा, दीर्घालता दोन्ही काय आहे? एकवचनामध्ये आहेत. बरोबर आहे ना? दोन्ही पण प्रथमा विभक्ती एकवचनामध्ये आहेत, दोन्ही पण दीर्घालता आकारांत शब्द आहे ना. दुसऱ्या याच्यामध्ये दिसते उन्नताः वृक्षाः. काय आहे ते? वृक्षाः बहुवचन आहे. प्रथमा विभक्ती बहुवचन आहे. वृक्षाः, उन्नतः पण त्याच्यामुळे प्रथमा विभक्ती बहुवचन आहे. बरोबर आहे ना? विनयशीलां बालिकां. बालिका विशेष्य आहे. बालिका स्त्रीलिंगी शब्द. द्वितीय विभक्ती एकवचन आहे. तर ते विनयशीला या विशेषणाचं सुद्धा द्वितीय विभक्ती एकवचन केलेलं आहे. है ना? बालिकां द्वितीय विभक्ती एकवचन, विनयशीलां पण द्वितीय विभक्ती एकवचन. बरोबर आहे ना? तसंच दुष्टम जनम आहे ना, ते पण काय आहे? नपुंसकलिंगी द्विवचन येते ना. नाही, जन हा शब्द पुल्लिंगी आहे.
द्वितीय विभक्ती एक वचन आहे ते पण देव सारखं आहे ना. मधुरा आणि 5व्या वाक्यामध्ये मधुरा आणि फलानी आहे ना. बहुवचन नपुंसकलिंगी बहुवचन. हा नपुंसकलिंगी बहुवचन आहे प्रथमा विभक्तीचं आहे की नाही. प्रथमा विभक्ती बहुवचन आहे. त्याच्यानंतर 6व्या याच्यामध्ये बालिका दीर्घ या लेखन्या मध्ये क्षम्यता मधुरा आणि फलानी द्वितीय विभक्ती आहे. कर्म आहे ते बरोबर आहे. मधुरा आणि फलानी द्वितीय विभक्ती बहुवचन. बालिका दीर्घ या लेखन्या लिखती. दीर्घ या लेखन्या कोणती विभक्ती आहे. तृतीय विभक्ती. आता याच्यामध्ये बघा जसं आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं की लेखनी शब्द आहे दीर्घ इकारांत. त्याच्यामुळे नदी शब्दाप्रमाणे त्याचं रूप झालंय लेखन्या तृतीय विभक्ती नद्यासारखं. आणि दीर्घ यामध्ये दीर्घ आकारांत शब्द आहे. विशेषण जे आहे ते त्याच्यामुळे त्याचं मालाप्रमाणे झालं आहे ना. मालयासारखं दीर्घ या आहे ना. म्हणजे दीर्घा लेखनी असं ते मूळ आहे त्याचं. दीर्घा लेखनी त्याची प्रथम विभक्ती दीर्घा लेखनी आणि तृतीय झालं दीर्घ या लेखन्या. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला त्याचं विशेषण बनवताना आपल्याला 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की दीर्घ शब्द मालाप्रमाणे चालेल तर लेखनी शब्द नदीप्रमाणे चालेल आहे ना. तर दीर्घ या लेखन्या बरोबर आहे ना. तर या पद्धतीने हे पुढचे जे आहेत याचा तुम्ही अभ्यास करून याचं लिहा की याच्यातला विशेष्य कोणता आहे. आता हे 21 वाक्य आहेत. हे प्रत्येक वाक्य जर आपण घेतलं तर आपलं याच्यातच पूर्ण पिरियड संपेल. तर आता हे जे 3-4 पंक्ती घेतलेले आहेत तर आता याच्या पुढचे जे आहेत त्याच्यातले विशेष्य आणि त्याची विभक्ती कोणती आहे आणि त्याचं वचन कोणतं आहे की नाही. तर हे तुम्ही त्याला अंडरलाईन करून ते तुम्ही ओळखा. म्हणजे एक रूप ओळखण्याचा सुद्धा आपल्याला तिथे सराव होतो. ठीक आहे. तर हे सगळे 21 वाक्य वहीत घेऊन त्याच्यातलं विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं आणि त्याचं विभक्ती आणि त्याचं वचन एवढं तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता ही वाक्य जी आहे पहा. आता पुढे बघा खाली दिलेली वाक्य वाचा. तत्र एकः बालकः क्रीडती. एकला बोल्ड केलेला आहे बघा. एका बालिका विद्यालयं गच्छति. एकं फलं नष्टम अस्ति. संख्यावाचक संख्यावाचक विशेषण. एकः एका एकम. विशेष्य पुल्लिंगी आहे. बालक पहिल्या वाक्यामध्ये बालकः हे विशेष्य आहे ना. आणि तो पुल्लिंगी आहे म्हणून त्या एक ही जी संख्या आहे या एक या संख्येचं पुल्लिंगीचं रूप होतं एकः. दुसऱ्या वाक्यामध्ये बालिका हे विशेष्य आहे ते स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण झालं एकचं एका. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये फलम नपुंसकलिंगी शब्द आहे म्हणून त्याचं जे विशेषण आहे ते झालं नपुंसकलिंगी फलम प्रमाणे एकम. म्हणजे पुल्लिंगी असेल तर एकः, स्त्रीलिंगी असेल तर एका आणि नपुंसकलिंगी असेल तर एकम है ना. बघा खाली चार्ट मध्ये दिलेलंच आहे. एकः एका एकम. मग त्रयः चोराः मार्गे धावन्ति. तिस्रः महिलाः विपणीं गतवत्यः. सभाभवने त्रीणि चित्राणि सन्ति. आता या 3 वाक्यांमध्ये बघा आपल्याला 3 या शब्दाची रूप दिसतात आहेत. पुल्लिंगी आहे चोराः म्हणून त्रयः दिसतंय. स्त्रीलिंगी महिलाः आहे म्हणून तिस्रः दिसतंय आणि चित्राणी हे नपुंसकलिंगी रूप असल्यामुळे त्रीणि दिसतंय है ना. म्हणजे 3 ची रूप सुद्धा पुल्लिंगीमध्ये बघा काय आहे. त्रयः, स्त्रीलिंगीमध्ये तिस्रः आणि नपुंसकलिंगीमध्ये त्रीणि. तसंच पुढचे जे 3 वाक्य आहेत त्याच्यामध्ये विद्यालये चत्वारः अध्यापकाः पाठयन्ति. अद्य चतस्रः विद्यार्थिन्यः कक्षां न आगताः. चत्वारि फलानि वृक्षात् पतितानि. आता याच्यामध्ये पण पहा आपल्याला चत्वारः, चतस्रः आणि चत्वारि हे दिसतंय आपल्याला इथे. पुल्लिंगी असेल तर चत्वारः, स्त्रीलिंगी असेल तर चतस्रः आणि नपुंसकलिंगी असेल तर चत्वारि.
आणि खाली द्वौ बालकौ, द्वे बालिके आणि खाली द्वे पत्रे. नपुंसकलिंगीचे 2ची पण रूप बघा. आता याच्यावरून आपल्या काय लक्षात येत आहे? संख्यावाचक म्हणजे कसं? संख्यावाचक. आता याच्यामध्ये पहा, संख्या ज्या आहेत याच्यामध्ये एक संख्या जी आहे ही नित्य एकवचनातच राहणार आहे. बरोबर आहे? हा. एक म्हणजे एकच. त्याचं काही द्विवचन बहुवचन नाही होणार. बरोबर आहे ना? एक संख्या ही नित्य एकवचनातच राहणार आहे. 2 संख्या ही नित्य द्विवचनीच असणार आहे. 2 म्हणजे 2. बरोबर आहे ना? 2 संख्या ही नित्य द्विवचनातच राहणार आहे. आणि 3 पासून पुढच्या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्या सगळ्या कशा राहतील आहे? बहुवचनी. बहुवचनी राहतील. हो. त्या सगळ्या कशा राहतील आहे? बहुवचनी राहतील आहे त्या संख्या. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे याच्यामध्ये एक आहे संख्यावाचकांमध्ये की 1 पासून तर 4 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या लिंगाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होतो. 1 पासून 4 पर्यंतच्या म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या ज्या 4 संख्या आहेत, 4 अंक आहेत हे, या 4 अंकांमध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी अशा 3 याच्याप्रमाणे त्या संख्या तिन्ही लिंगांमध्ये या 4 पर्यंतच्या संख्या चालतात. त्याची रूप बघा खाली बॉक्समध्ये दिली आहेत. एकः पुल्लिंगीमध्ये, स्त्रीलिंगीमध्ये एका, नपुंसकलिंगीमध्ये एकम. 2 संख्या पुल्लिंगीमध्ये द्वौ, स्त्रीलिंगीमध्ये द्वे आणि नपुंसकलिंगीमध्ये पण द्वे. आणि 3 ची संख्या पहा, त्रयः, तिस्रः आणि त्रीणि. आहे ना? चत्वारः, चतुस्रः. हा, आणि 4 चत्वारः, चतस्रः आणि चत्वारी. चत्वारः, चतस्रः आणि चत्वारी. थांबा, मी 1 मिनिट ती मागची हे शोधते मी संख्यावाचकांची पीपीटी. पहा पीपीटी, म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट होईल. योगिता मॅडम, मला फोटो पाठवा ना. बोला. जे चालू आहे त्याचा व्हॉट्सअपला. फोटो पाठवू? हा, व्हॉट्सअपला पाठवून द्या. आहे ना माझा नंबर तुमच्याकडे? हो, आहे. एक मिनिट. मोबाईल हो, ऍक्टिव्हेट केलं तरच. ऍक्टिव्हेट केलं तर दिसतं, नंतर कुठे गायब होऊन जातं मला कळतच नाही. तर संख्यावाचकांमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की संख्या ज्या आहेत या संख्या आपल्या पुस्तकात, आता तुमच्या डोळ्यासमोर पुस्तक आहे, तर या संख्या ज्या आहेत या संख्या लिंगाप्रमाणे आणि विभक्तीप्रमाणे सुद्धा त्यांच्यामध्ये बदल होतोय. विभक्तीप्रमाणे सुद्धा. आता सुरुवातीला आपल्याला इथे बघा, इथे जे सुरुवातीला ते फक्त आपल्याला संख्या ज्या आहेत त्याची फक्त प्रथमा विभक्तीच इथे दाखवलेली आहे. एकः बालकः, एका बालिका, एकम फलम. है ना? द्वौ बालकौ, द्वे बालिके, द्वे पत्रे किंवा द्वे फले, त्रयः चोराः, तिस्रः महिलाः, त्रीणि चित्राणि, चत्वारः अध्यापकाः, चतस्रः विद्यार्थिनः, चत्वारी फलानी. याच्यावरून आपल्या काय लक्षात येत आहे की 1 ची रूप, 2, 3 आणि 4 हे जे 4 हे आहेत, 4 पर्यंतच्या या संख्या आहेत, या 4 पर्यंतच्या संख्यांचे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी अशा 3ही लिंगांमध्ये त्याची रूप चालतात. ठीक आहे? एक ही गोष्ट. दुसरं, 1 ही संख्या नेहमी एकवचनातच राहणार आहे. 1 म्हणजे एकवचनच. एक संख्या काय, एकच गोष्ट, एक ही संख्या एकच वस्तू दाखवते की नाही?
कोणती पण एकच व्यक्ती किंवा एकच वस्तू, त्याच्यामुळे एक ही संख्या नित्य एकवचनामध्येच राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 ही जी संख्या आहे ही नित्य द्विवचनातच राहणार आहे ना. आणि 3 पासून ज्या पुढच्या संख्या आहेत 10 पर्यंतच्या आधी आपण बघू, त्याच्या पुढचं नंतर बघू आपण. तर या ज्या संख्या आहेत या संख्या या नित्य कशा राहणार आहेत? बहुवचनामध्ये. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, त्यातही पण 4 पर्यंतच्या संख्या लिंगांप्रमाणे बदल होतो आणि 5 पासून पुढच्या ज्या संख्या आहेत त्या तीनही लिंगांमध्ये समान चालतात. 5 पासूनच्या पुढच्या संख्या 10 पर्यंतच्या या आधी आपण 10 पर्यंतचाच विचार करणार आहे, बाकीचं नंतर बघणार आहे आपण, आहे ना. तर 10 पर्यंतच्या या ज्या संख्या आहेत या संख्या 5 पासून तर 10 पर्यंत 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या संख्या नित्य बहुवचनामध्ये आणि तीनही लिंगांमध्ये त्याचे रूप सारखेच होतात. बरोबर. हम्म. हम्म. या 2 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता इथे बघा, इथे आपला जो टेबल दिलेला आहे त्याच्या खाली पान नंबर 35 तिथे पहा, खालील वाक्यांमधील विशेषण आणि विशेष्यांना लक्षपूर्वक समजून घ्या. कर्मकरः उद्याने एकम वृक्षम कर्तितवान. आता इथे काय झालेलं आहे? वृक्षम द्वितीय विभक्ती आहे, एकवचन. बरोबर आहे. म्हणून एक शब्दाची सुद्धा पुल्लिंगीची द्वितीय विभक्ती झाली एकम. म्हणजे पुल्लिंगीचं प्रथम विभक्ती काय आहे? एकम. प्रथमा विभक्ती पुल्लिंगीची. एक या संख्येची प्रथमा विभक्ती एकः. एकः. हा, द्वितीय विभक्ती काय झाली? एकम. 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 आता पुढचं पान बघा, पान नंबर 36 वर बघा. पुढचं वाक्य दिलंय बघा. व्याधः एकेन बाणेन दक्षिणम मारितवान. आता एकेन बाणेन ही कोणती विभक्ती आहे? तृतीय एकवचन. हा, एकवचनच राहणार आहे कारण एकच आहे की नाही. एक हाच आकडा आहे की नाही, त्याच्यामुळे ते एकवचन एकवचनच राहणार आहे. विभक्ती आहे तृतीया. बरोबर. ग्रामे एकस्मिन गृहे वेदपाठ प्रचलति. आता याच्यातलं कोणती विभक्ती आहे ही? एकस्मिन गृहे. गृहे कोणती विभक्ती आहे? एकस्मिन नाही ओळखू आलं. गृहे कोणती विभक्ती आहे? गृहे द्वितीय आहे. गृहम गृहे गृहाणी प्रथमा. गृहम गृहे गृहाणी द्वितीया. प्रथमामध्ये वनम प्रमाणे. बरोबर आहे, पण ही सप्तमी विभक्ती आहे. ग्रामे एकस्मिन गृहे वेदपाठ प्रचलति है ना, एका घरात, है ना. ही सप्तमी विभक्ती आहे. हा, भरताच्या कोणाला मध्ये सप्तमी विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे? सप्तमी. कारण इथे काय आहे, अर्थ काय होतो? ग्रामे म्हणजे गावात, एका घरात वेदपाठ चालतो, है ना, एका घरात, है ना. सप्तमी विभक्ती आहे. कार्यक्रमे एकया बालिकया. एकया बालिकया कोणती विभक्ती आहे? तृतीया. तृतीया. आणि लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. लिंग आहे. एकस्यां कपाटिकायां केवलम क्रीडनकानि सन्ति. एकस्यां कपाटिकायां. सप्तमी आहे. हो, सप्तमी स्त्रीलिंगीची आहे ना, स्त्रीलिंगी शब्दाची. कारण कपाटिकायाम हे दिलेलं आहे तिथे. काय म्हणतात त्याला? विशेष्य दिलेलं आहे कपाटिकायाम. कपाटिकायाम सप्तमी विभक्ती आहे, म्हणून त्याच्यासोबत आलेलं जे संख्यावाचक विशेषण आहे त्याची पण सप्तमी विभक्ती एकस्याम कपाटिकायाम. बरोबर आहे. आता याची जी रूप आहेत
ती रूप इथे पुस्तकात तर कुठे दिलेली दिसत नाहीये. तर याची जी रूप आहेत तर ती रूप 9वीच्या पुस्तकात आहेत. हा हो. हा 9वीच्या संख्या पुस्तकामध्ये आहेत ती रूपं. 2 लेसन आहे ना, संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाची दाखवते मी तुम्हाला 1-2 मिनिट. त्याच्यामध्ये पण संख्येचा एक हे आहे लेसन. स्क्रीन दिसते ना माझ्या याची. 2. हो हो. याच्यामध्ये आता आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये जे हे आहेत संख्यावाचकांचे जे आहेत तर ते आपल्याला रूप जे आहेत ते रूप आपण पाठ जर केले तर आपल्याला त्रास होत नाही. त्याच्यामध्येही पण आपल्याला फक्त पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीच पाठ करायचं. 1चं आणि 3-4चं पाठ करावं लागेल. 2चं तर सोपेच आहे. 2चे तर पुल्लिंगी स्त्रीलिंगीचे रूप. आता हे पहा इथे येलो कलरचा हा दिसतोय तुम्हाला 1 या संख्येचा हो. दिसतोय का क्लिअर? दिसतंय? हो. हा. आता इथे पहा इथे तुम्हाला जनरली आपल्याला सवय असते आपण एकवचन, द्विवचन, बहुवचन असा आपण चार्ट पाठ करतो. जसं देवः, देवौ, देवाः, प्रथमा. आहे की नाही? आता त्याच्यामध्ये काय देवः एकवचन, देवौ द्विवचन आणि देवाः बहुवचन प्रथमा विभक्तीचं. आता इथे हा आपल्याला असा चार्ट दिसतोय पण याच्यामध्ये हा आडवा नाही वाचायचा. हा उभा वाचायचा आहे चार्ट आपल्याला. आलं का लक्षात? याच्यामध्ये ही पहिली ओळ जी आहे ही सगळी पुल्लिंगीची आहे ना? आणि विभक्तीप्रमाणे आहे. आता एक आकडा हा नित्य एकवचनात राहत असल्यामुळे पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याचं एकवचनच होणार आहे. आहे की नाही? त्याचं एकवचनच होणार आहे. त्याच्यामुळे हा चार्ट आपल्याला वाचताना कसा वाचायचा आहे? एकः, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन्. आलं लक्षात? असं उभं वाचायचं आहे आपल्याला पुल्लिंगीचं. एकः, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन्. स्त्रीलिंगीमध्ये एका, एकाम, एकया, एकस्यै, एकस्याः, एकस्याः, एकस्याम्. आणि नपुंसकलिंगी जी आहे ते तृतीय विभक्तीपासून पुल्लिंगीप्रमाणेच चालतं. त्याची प्रथमा द्वितीय विभक्ती जी आहे ती प्रथमासारखीच द्वितीय आहे आणि ती पुल्लिंगीहून थोडी वेगळी आहे. जसं एकम, एकम आणि तृतीय विभक्तीपासून पूर्ण पुल्लिंगीप्रमाणे चालतं. एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन्. म्हणजे आपल्याला एक या संख्येचं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीचं रूप पाठ केलं की झालं. आहे ना? बरोबर आहे. त्यानंतर 2चं तर अजून सोपं आहे. 2चा टेबल बघा तुम्हाला एकदम नजरेला सोपा वाटेल. पुल्लिंगीमध्ये पहा द्वौ, द्वौ प्रथमा आणि द्वितीय विभक्तीला. तृतीय, चतुर्थी, पंचमी द्वाभ्याम, द्वाभ्याम, द्वाभ्याम. षष्ठी विभक्ती, सप्तमी विभक्ती द्वयोः, द्वयोः. आहे ना? स्त्रीलिंगीमध्ये द्वे, द्वे द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः. आणि नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी एकदम सारखा आहे. द्वे, द्वे द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः. ठीक आहे ना? त्यानंतर 3 बघा. 3चा आकडा बघा. त्याच्यामध्ये 3 पासून जे आहे 3 हे नित्य बहुवचनामध्ये राहणार आहे. आता 2 जे आहे हे 2चा जो आकडा आहे हा नित्य द्विवचनामध्ये राहणार आहे. हे त्याचे सगळे द्विवचन आहेत. द्विवचनाचे हे याचे सगळे रूप. कारण 2 म्हणजे 2 म्हणजे ते द्विवचनात राहणार आहे. त्याचं काही एकवचन बहुवचन होत नाही. आणि 3 पासूनच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या नित्य बहुवचनामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याचे फक्त बहुवचनाचीच रूपं राहतील. आहे ना? मग पुल्लिंगीमध्ये पहा त्रयः, त्रीन्, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणां, त्रिषु. स्त्रीलिंगीमध्ये तिस्रः, तिस्रः, तिसृभिः, तिसृभ्यः, तिसृभ्यः, तिसॄणां, तिसृषु. आणि नपुंसकलिंगीमध्ये त्रीणि, त्रीणि, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणां, त्रिषु. पुल्लिंगीप्रमाणे नपुंसकलिंगी इथे सुद्धा
तसंच आहे. फक्त प्रथमा द्वितीय विभक्तीचं रूप आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तेही सारखंच आहे. प्रथमासारखंच द्वितीय, तृतीयापासून पुल्लिंगीवत चालतं ते. आणि 4चं पण तसंच आहे. चत्वारः, चतुरः, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णाम, चतुर्षु आहे ना. हे विभक्तीप्रमाणे स्त्रीलिंगीमध्ये चतस्रः, चतस्रः, चतस्रुभिः, चतस्रुभ्यः, चतस्रुभ्यः, चतस्रूणाम, चतस्रुषु. आणि नपुंसकलिंगीमध्ये चत्वारी, चत्वारी, चतुर्भि, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णाम, चतुर. ठीक आहे. हे आलं लक्षात. तर हे आपले पाठ पाहिजे. तुमच्याजवळ संस्कृतची पुस्तकं शाळेची आहेतच, त्याच्यामध्ये हे टेबल दिलेले आहेत 9व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये, आहे ना. हो. आणि जर धातुरूपावली असेल तर धातुरूपावलीमध्ये सुद्धा हे दिलेले आहेत टेबल. पण हे पाठ करताना जनरली थोडेसे मुलं पण मिसगाईड होतात, किंवा कोणी आपल्याला असे आडवे टेबल पाठ करायची सवय असते की नाही. तर बरेच लोक त्याच्यात मिसगाईड होतात. जसं एकह, एका, एकम असं आडवं नाही पाठ करायचं, उभी ओळ पाठ करायची संख्यावाचकांची, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? म्हणजे लिंगाप्रमाणे पाठांतर करायचं ते. एकह, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन्, एका, एकाम, एकया, एकस्य, एकस्याः, एकस्याः, एकस्याम, आहे की नाही. तर ते पुल्लिंगीचं उभी ओळ, स्त्रीलिंगीची उभी ओळ, नपुंसकलिंगीची उभी ओळ. लक्षात आलं. आडवं पाठांतर संख्यावाचकांचं करायचं नाही. काही अडचण आहे याच्यामध्ये? नाही मॅडम, इथं समजलेलं आहे. तर या पद्धतीने आता हे पुढचे वाक्य पण तुम्ही होमवर्क म्हणून करायचे आहेत. 15 पर्यंतचे जे दिलेले आहेत हे आहे ना, त्याचे वेगवेगळे कुठली विभक्ती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे ना. जसं प्रधानमंत्री त्रिभिः जनैः आहे ना. तर आता त्रिभिः ही कोणती विभक्ती आहे? त्रयाणां, त्रिषु, चत्वारि, चतुरः, चतस्रः, चतस्रुभिः, द्वयोः, द्वे, द्वौ. याच्यामध्ये कुठली विभक्ती आणि कुठल्या वचनाची वचन आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी, ते तुम्ही अंडरलाईन करून त्याच्या खाली तुम्ही लिहायचं. म्हणजे मग आपल्याला ते ओळखू येतं. ठीक आहे ना. आणि पुढे बघा, पुढचं घेऊ. चालेल ना. घ्या. 5 पासून तर मी सांगितलं ना, 5 पासून तर 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या 5 ते 10च्या संख्या सारख्या आहेत. 5 पासून तर 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या तीनही लिंगांमध्ये समान आहेत आणि त्या नित्य बहुवचनामध्ये राहणार आहेत. आणि त्याची जी रूपं आहेत त्याची रूपं सुद्धा बघा, आता याच्यामध्ये ती रूपं सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहेत. एक हा टेबल हाही आपल्या याच्यामध्ये आहे ना. याचं पण पहा, पंच झालं किंवा षट झालं सारखंच आहे. आता इथे 6चा दिलेला आहे, 8चा दिलाय, 9चा दिलाय. याच्यावरून आपण 5चा टेबलही तयार करू शकतो, 7चा टेबलही तयार करू शकतो, आहे की नाही. हे षटचं बघून 5चा तयार करता येतो आपल्याला. पहा 6चा कसा आहे, षट, षट, षड्भिः, षड्भ्यः, षड्भ्यः, षण्णाम, षट्सु, आहे ना. असा 5चा कसा करता येईल? 5चा टेबल 6चा बघून 5चा म्हणून दाखवू शकाल? कसा होईल? पंच पंच पंचभिः, पंचभ्यः, 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 पंचानां, पंचासु. पंचसु. 7चा हा कुठे वाचली? आता याच्यामध्ये म्हणजे मला तरी जितपत हे आहे तर याच्यामध्ये
याच्यामध्ये हेच वाचलेलं आहे, काय म्हणतात त्याला, पंचन शब्द असेल तो. हो ना, पंच पंच पंचभी पंचभ्य पंचभ्य पंचानाम पंचसु. काही माझ्या वाचण्यात आलं नाही. नाही, पंचही तर माझ्या वाचण्यात आलं नाही. हो, पंचही तर काही माझ्या वाचण्यात नाही आलं बा कधी. पंचभ्य, कारण पंचन असा शब्द आहे तो, अनंत शब्द असेल तो, अष्टन सारखा. तो काही अकारांत शब्द नसेल सारखा. याच्यामध्ये पंचशब्दाची रूपे दिलेले आहेत. याच्यावरून आपण 6, 7, 8 ही रूप 10 पर्यंतचा सध्या आपल्याला अभ्यासाला आहे. आपण तेवढा सध्या विचार करू. त्याच्यामध्ये त्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की पंचबालकाः पठन्ति, पंचबालिकाः पठन्ति, पंचफलानि सन्ति, षट छात्राः गच्छन्ति, षट बालिकाः धावन्ति, षट पुस्तकानि सन्ति. म्हणजे याच्यावरून काय की 5 आणि 6 या शब्दांचा वाक्यात उपयोग केलेला आहे. हे शब्द विशेषाच्या लिंगानुसार परिवर्तित होत नाहीत. पंच, षट, सप्त इत्यादी शब्दांची तीनही लिंगांमध्ये समान रूपे असतात. दिसलं का लिहिलेलं? हो. खाली लिहिलेलं आहे एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी. 1, 2, 3, 4 ह्या ज्या 4 संख्या आहेत, ह्या तीनही लिंगांमध्ये वेगवेगळी रूप आहेत. आणि 5, 6, 7 इत्यादी त्याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या तीनही लिंगांमध्ये समान रूप आहेत. ठीक आहे. आता याच्यावरून हा जो अभ्यास दिलेला आहे पान नंबर 37 वरचा, तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये उत्तम आणि चतुर हे 2 विशेषण दिलेले आहेत. आणि त्या 2 विशेषणांची तुम्हाला हे लिहायचे आहेत, काय म्हणतात त्याला, विशेषणांची सगळ्या विभक्तींमधली रूप. इथे जे बाजूला विशेष्य दिले आहे त्या विशेष्याच्या लिंगानुसार आणि त्याच्या विभक्तीनुसार आणि त्याच्या वचनानुसार तुम्हाला ह्या गुणवाचक विशेषणांची लिंग, वचन, विभक्ती तयार करायची आहे. त्याच्यानंतर हो, ठीक आहे ना. हा, आणि जोड्या जुळवामध्ये पण विशेषण विशेषाच्या जोड्या जुळवणं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, हा तिसरा प्रश्न पण तुम्ही सोडवून बघाल. हो, पाहतो. चौथा आणि 5वा याच्यामध्ये पण संख्यावाचकांची दिलेली आहे. त्या विशेष्याच्या लिंग, वचन, विभक्तीनुसार विशेषणाची लिंग, वचन, विभक्ती हा एक नियम लक्षात ठेवायचा. आणि संख्यावाचकांमध्ये 1 पासून ते 4 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्या लिंगाप्रमाणे बदल, आणि 5 पासून 7 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या तीनही लिंगांमध्ये समान, परंतु विभक्तीनुसार मात्र त्याच्यामध्ये बदल आहे. एकवचन नित्य, 1 हा आकडा नित्य एकवचनी, 2 हा आकडा नित्य द्विवचनी, आणि 3 पासून पुढच्या सगळ्या संख्या नित्य बहुवचनी. एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायच्या. ठीक आहे ना. हो. आता याप्रमाणे आता आपण हे तुम्ही आता याप्रमाणे करा अभ्यास. आणि जर काही तुम्हाला याच्यामध्ये अडचण आली तर तुम्ही तसं या ग्रुपवर टाका. ग्रुप आहेच आपला, काही जर नाही समजलं हे तर. चालतंय. ठीक आहे. काही कोणाला एकदा वाचून बघाल पुन्हा एकदा, आणि वाचल्यानंतर नाही कळलं तर विचारा मग, आहे ना.
तसं काही कठीण नाहीये हे. म्हणजे आता योगिता भगिनी पण शिकवतातच संस्कृत, स्नेहा भगिनी शिकवतात आहे ना, त्याच्यामुळे हो. असं तुम्हाला उत्तर आलं असेल, हे काही प्रश्न नाही. ठीक आहे. चालते. बाकी या लेसन मध्ये मग व्यावहारिक शब्दावली दिलेली आहे, स्वाद आणि रंग आहे ना, तिक्त कटू. तिक्त म्हणजे हे संस्कृत मध्ये एक लक्षात ठेवायचं की तिक्त आणि कटू आपण मराठीमध्ये तिखट म्हणतो, त्याच्यावरून आपण संस्कृतचं भाषांतर नाही करायचं की तिक्त म्हणजे तिखट असेल किंवा आपण कडू म्हणतो म्हणजे कटू असेल. तर इथे संस्कृतमध्ये एक्झॅक्ट विरुद्ध आहे. तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की त्यांना असं वाटतं की हे प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे का, आहे ना. असं खूप ठिकाणी असं सांगण्यात येतं की हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिखट म्हणजे तिखट असतं तर इथे चुकून कडू छापल्या गेलं. तर असं नाहीये. संस्कृतमध्ये तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही वाचून करू शकाल हे मराठीतलं चाटुश्लोक, हो. समस्या, हम्म. सुभाषित हे वाचून करू शकाल. हो. आणि याच्यामध्ये बघा 6व्या भागामध्ये एक पदसंग्रह म्हणून भाग दिलेला आहे, पान नंबर 42. हो. आता याच्यात बघा, याच्यामध्ये ही 9 रूपं दिलेली आहेत, है ना. आता खाद हा धातू आहे. खाद या धातूपासून आता मागच्या वेळेला तुम्हाला काय काय झालं होतं प्रवेश परीक्षेमध्ये पहा, खादती हा लट लकार आहे, वर्तमान काळ आहे, बरोबर आहे. खाद्यते जे आहे हे कर्मणी रूप आहे. खादिष्यती भविष्य काळ आहे. खादितव्यम किंवा खादनीयम हे तव्य प्रत्यय आहे. खादितः तव त प्रत्यय आहे. खादितवान तवतु प्रत्यय आहे. खादन जे आहे हे काय आहे, कर्मणी सॉरी कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसरित विशेषण आहे ते. खादित्वा त्वांत आहे आणि खादितुम तुमंत आहे. याच्यातलं तुमचा कुठला प्रकार मागच्या वेळेला हे सगळे झालेले होते का प्रवेश परीक्षेला प्रकार? प्रत्येक काही क्लासमध्ये आठवत झालाय. बरं, तुम्ही मागचं पुस्तक बघा आणि पुढच्या वेळेला हा मुद्दा घेऊन येता आपण, ठीक आहे ना. हो मॅडम, हा एकदा तुम्ही कराल एक्सप्लेन, म्हणजे हं, माहिती आहे पण तुम्ही एकदा एक्सप्लेन करा ना. बरं. पुढच्या याच्यामध्ये मला आठवण द्या हे घेण्याची. आपण हवाला हे घेऊ आपण, म्हणजे याच्यातले जे बारकावे आहेत ते घेऊ आपण मग सगळे. हे जे पदसंग्रह जो यांनी दिलेला आहे, है ना. आणि मी पण ते पुस्तक बघते पहिल्या याचं की तुम्हाला काय होतं मागच्या वेळेला याच्यातलं. मला वाटतं हेच होतं फक्त. स्वांत तुमंत वगैरे होते, हे मधले होते की नाही काय माहिती तुम्हाला. तव्य अनिय प्रत्यय. ठीक आहे, हे घेऊन घेईन मी तुमचे. पुढच्या वेळेला आपण याच्यावरच घेऊया पदसंग्रहावर. हो. हे कळलं ना, संख्यावाचक कळलं ना. संख्यावाचक सोडवताना थोडंसं आपल्याला म्हणजे जागरूक राहावं लागतं, कारण थोडंसं कन्फ्युजन होतं, है ना, बरेचदा. तर त्या फक्त त्याच्या संख्या ज्या आहेत त्या मात्र पाठ असल्या पाहिजे. 1 ते 4च्या संख्या आणि 5चे रूप आणि 1 ते 4 पर्यंतचे रूप तेवढे पाठ करा, म्हणजे मग आपल्याला शब्दांप्रमाणे त्याच्या विभक्तीमध्ये बदल करता येईल. ठीक आहे. हो. मधुकर महोदय संपवायचं का? आवाजच ब्रेक होतोय तुमचा. येतोय का आता? हॅलो हॅलो. हा, येतोय आवाज माझा, क्लिअर येतोय का?
हे म्हटलं संपवायचा का वर्ग? चालेल. हो तर शांती मंत्राने समापन करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. चला पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत शुभरात्री. मॅडम तुमचा 10th चा सिलेबस झाला का?